पार्थ अजित पवार हे आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले आहेत। पार्थ पवारांवर बेकायदा जमीन खरेदीचा आरोप करण्यात आलाय। सरकारी जमीन खरेदीचा पार्थ पवारांवर आरोप आहे। जमीन खरेदी करताना 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचाही आरोप आहे। अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून जमीन खरेदी करण्यात आली। जमीन खरेदी करताना अनियमिततांचा डोंगर झालेला आहे। मालकांच्या पॉवर ऑफ अटर्नी फसवून घेतल्याचा आरोप आहे। शीतल तेजवानी ही आरोपांच्या फेऱ्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले आहेत। वर्षभरातली या वर्षातली आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पार्थ पवारांवर बेकायदा जमीन खरेदी केल्याचा आरोप झालाय। चक्क सरकारी जमीन खरेदीचा पार्थ पवारांवर आरोप करण्यात आलेला आहे। बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली महार वतनाची म्हणजेच इन्फिरियर वतन लँड खरेदी केल्याचा त्यांच्या कंपनीवर आरोप आहे। हे कमी की काय तर जमीन खरेदी करताना पार्थ पवारांच्या कंपनीनं 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफी केलेली आहे आणि तीही 48 तासात ही स्टॅम्प ड्युटीची माफी मिळवली आहे। स्टॅम्प ड्युटी माफीची फाईल बुलेट ट्रेनच्या स्पीडनं उद्योग संचालनालयामध्ये फिरल्याचं पाहायला मिळालं। 300 कोटींची जमीन खरेदी करताना उद्योग धोरणाचा लाभ घेत अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कायदा मोडून शीतल तेजवानी यांनी मूळ मालकांच्या पॉवर ऑफ अटर्नी घेतलेल्या आहेत। पार्थ पवारांची पार्टनर असलेली अमेडिया कंपनीचं भाग भांडवल अवघं 1 लाख रुपये असताना त्यांनी तब्बल 300 कोटींची जमीन खरेदी कशी केली असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय।